मित्रांनो, घोटाळा झालेला आहे आणि तो देखील अमेरिकेमध्ये। याच्यावरती 2-3 दिवसांपूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ पण आपण बनवलेला होता। आज जरा थोडंसं या टॉपिकला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया। बँकिंग इंडस्ट्रीमध्ये नवनवीन प्रकारचे झोल कसे समोर येतात हे त्याच्यातनं तुम्हाला कळेल। बेसिकली BlackRock नावाची खूप मोठी कंपनी आहे। ही एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि ती जगामध्ये म्हणजे लोकांकडनं गुंतवणुकीचा पैसा घेऊन एखाद्या चांगल्या उद्योगामध्ये गुंतवून लोकांना परतावा देण्याचं काम ती करते। तिला सुद्धा वेड्यात काढण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि हे करणारे महाशय हे इंडियन ओरिजिन आहेत, हे खूप जास्त महत्त्वाचं। तर जरा आपण या पूर्ण प्रकरणाचा खुलासा करूया आणि त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी सौरभ सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं PW वरती मनापासून स्वागत। मित्रांनो, तर हे बकीम ब्रह्मभट्ट कोण आहेत? हे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत। गुजरात स्थित होते ते, नंतर त्यांनी जाऊन अमेरिकेत बरंच काम केलं। तर बांकाई ग्रुप नावाची त्यांची कंपनी ही ब्रॉडबँड, टेलिकॉम, त्याच्यानंतर ब्रिज व्हॉइस या कंपन्यांशी संबंधित आहे। बेसिकली यांनी टेलिकॉम आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन मध्ये ही जागतिक संस्था आहे असं जगाला भासवलेलं आहे। यात आता यांनी नेमकं काय काय केलं जरा डिटेल जाणून घेऊया। घोटाळा काय, तर BlackRock नावाची कंपनी आहे। बकीम ब्रह्मभट्ट यांनी काय केलं, ही जी BlackRock नावाची कंपनी आहे, या BlackRock नावाच्या कंपनीकडनं 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर, म्हणजे जर आज भारतात बोलायचं ठरलं तर जवळपास 4,000 ते 4,200 कोटी रुपये ही त्याची इंडियन व्हॅल्यू होईल। आता डॉलरचा रेट हा इंडियन रेटमध्ये फ्लक्च्युएट होतो, त्याच्यामुळे 4,000 ते 4,200 कोटी रुपये हे त्यांच्याकडनं लोनवरती घेतले आणि ते घेत असताना फसवणूक केलेली आहे। BlackRock, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे। ती भारतातील गुंतवणूकदारांचे पैसे, जगातील गुंतवणूकदारांचे पैसे, भारतातील गुंतवणूकदारांचे पैसे ही विविध साधनांमध्ये गुंतवतं, जसं की शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड्स, निवृत्ती निधी, असं सगळं काही। आता यात काय झालं, जेव्हा यांनी लोन घेतलं ना, तेव्हा त्याच्यामध्ये फेक इनवॉइस दाखवले, जे आपण आदान प्रदान करतो त्यात त्यांनी फेक गोष्टी दाखवल्या। अकाउंट्स जे आहेत ते फेक दाखवले, बनावट कागदपत्र दाखवली, सगळाच घोळ करून ठेवला। ही बनावट कागदपत्र तारणमधून सादर केली आणि मग मोठ्या प्रमाणात कर्ज उचललं, जे मी तुम्हाला 4,200 कोटी रुपये म्हणतोय ते। आणि यानंतर ही जी रक्कम आहे ती भारत आणि मॉरिशस मध्ये वळवली। 25 दिन में पैसा डबल, हे प्रकरण तेव्हा उघड झालं। तेव्हा BlackRockने तपासादरम्यान ईमेल, डोमेन, ग्राहकांचा तपशील याच्यामध्ये विसंगती आढळली। मग त्यांनी चौकशी करायला घेतली, मग त्यांना कळलं अर मोठा घोळ झाला बरं का आपल्या बरोबर। मग आता नुकसान कोणाकोणाचं झालं, तर BlackRockने पैसे गुंतवलेले आहेत, पण पैसे BlackRockचे आहेत का? नाही, BlackRockने काय केलेलं होतं, लोकांकडनं घेतलेलं होतं। मग त्यात BNP पारिबास ही जी फ्रेंच कंपनी आहे, तिला हा एवढा मोठा नुकसान होतंय असं दिसतंय आणि मग बाकीच्यांचे पैसे, एकूण नुकसानीचा जो व्हॅल्यू आहे तो जवळपास 500 दशलक्ष डॉलर्स, मी तुम्हाला सांगितलं जवळपास 4,000 ते 4,200 कोटी रुपये भारतातले आहेत। त्यामुळं हा जागतिक फसवणुकीमधल्या एक प्रकरण आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। सद्यस्थिती काय, तर बकीम ब्रह्मभट्ट साहेब हे ईमेल, फोनला उत्तर देत नाहीयेत, ते गायब झालेले आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये काही नाहीये। तिथे जाऊन जेव्हा एजन्सीजने तपास केला तर एजन्सीजला त्याच्यामध्ये काहीच आढळलं नाही। शिवाय त्यांच्या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आलेलं आहे। आता झालं बोरिया बिस्तर सगळा गुंडाळलेला आहे। BlackRock आणि इतर कर्जदारांनी कायदेशीर कार्यवाही यांच्या विरोधामध्ये सुरू केलेली आहे। मग आता या प्रकरणाचं महत्व काय, तर एवढी मोठी कंपनी आहे BlackRock, प्रायव्हेट क्रेडिट मार्केट मधले, तिला एवढं फसवलं जातं म्हणजे गुन्हा किती गंभीर आहे। म्हणजे इन्व्हेस्टर्सचे पैसे हे सुरक्षित आहे का, हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन मार्क। जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी BlackRock सुद्धा अशा फसवणुकीला बळी पडू शकते। तर या नियंत्रण यंत्रणांची तपासणी किती अपुरी आहे हे बघायला मिळेल। शिवाय फेक इनव्हॉइसेस, बनावट खातं, त्याच्यानंतर ईमेल, याद्वारा किती मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते हे बघितलं गेलं पाहिजे। भारतीय वंशांच्या उद्योजकांवरती सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती यामुळे नकारात्मक परिणाम पडणार आहे, हे सुद्धा इथे बघायला पाहिजे। जे चांगली लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये मग क्वेश्चन मार्क केलं जात असतं। सो असा हा संपूर्ण एकत्र झालेला सगळ्यात मोठा हा आत्ताच्या कंडिशनचा झोल आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, अजूनही तुम्हाला काय महत्त्वाची माहिती आहे का, ती मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हा सगळ्यांना परत एकदा परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मी थांबतोय, धन्यवाद, जय हिंद।